तुम्ही सुद्धा बऱ्याच काळापासून ट्रेडिंग मध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरून थकलेला आहात का? म्हणजे ब्रेकआउट बघितला, ब्रेकडाऊन बघितला, बरेच इंडिकेटर युज करून बघितले, बऱ्याच गोष्टी केल्या. बऱ्याच वेळा प्रॉफिट होतो, पण एक दिवस असा येतो की त्या दिवशीचा लॉस हा सगळ्या दिवसांचा प्रॉफिट घेऊन जातो. आणि आपल्याला असं दरवेळी वाटत असतं की आता सगळ्या गोष्टी जमायला लागल्या, आता मला ट्रेडिंग कळायला लागले. मी म्हंटल की इथून वर जाणार तर वरती जातो, मी म्हंटल की इथून खाली जाणार तर तो स्टॉक खाली जातो. या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण ओव्हरऑल आपण प्रॉफिटेबल राहत नाहीये. ओव्हरऑल लॉस मध्ये क्लोज करावा लागतो किंवा बऱ्याच दिवसांचा आलेला प्रॉफिट एकाच दिवसाच्या लॉस मध्ये क्लोज होते. मग या सगळ्या गोष्टी तुमच्याही बाबतीत होत असतील तर याच्यावरती मार्ग कसा काढायचा आणि काय गोष्टी बघायला पाहिजे या गोष्टींचा अभ्यास करणारा हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे. नमस्ते, मी आहे आदित्य खतकर. केके वेल्थ या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. बघा, ट्रेडिंग हा सुद्धा एक व्यवसायच आहे. मग प्रत्येक व्यवसायाचं गणित कसं असतं? एखादं कपड्याचं दुकान उभं करायचं असेल किंवा एखादं किराणा मालाचं दुकान उभं करायचं असेल तर फक्त एवढंच ठरलेलं असतं की तुम्ही 5 लाखांची इन्व्हेस्टमेंट करणार, 10 लाखांची इन्व्हेस्टमेंट करणार की 15 लाखांची. आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या अकॉर्डिंग मग त्या ठिकाणी काही गोष्टी किती आणायच्या, काय आणायच्या हे ठरलं जातं. हे बेंचमार्क ठरलेले असतात. पण ट्रेडिंग मध्ये असं आहे का? तुम्ही आजपर्यंत जेवढे काही ट्रेडर बघितले असतील, मग ते पॉझिटिव्ह मध्ये बाहेर पडत असतील, खूप चांगल्या पद्धतीने ट्रेड्स करत असतील, खूप चांगलं नॉलेज आहे त्यांच्याकडे असेल, जे तुम्हाला वाटतं असे 5-10 ट्रेडर तुमच्या डोळ्यासमोर घ्या. मग ह्या प्रत्येक ट्रेडरकडे एकच स्ट्रॅटेजी आहे का? म्हणजे प्रत्येक ट्रेडर एकाच स्ट्रॅटेजीवरती काम करतोय का? नाही, तर प्रत्येक ट्रेडरची वेगवेगळी स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे काय? एंट्री एक्झिट करण्याचा क्रायटेरिया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. मग ते कोणी स्टॉक्स मध्ये काम करत असतील, कोणी इंडेक्स मध्ये काम करत असेल, कोणी 5 मिनिटांवरती करते, कोणी 1 मिनिटांवरती करते, कोणी स्कॅल्पिंग करते, कोणी सेलिंग करते, कोणी बाईंग करते. वेगवेगळ्या गोष्टींमधून ते पैसा कमवतात, पैसा कमवतात. मग या सगळ्यांच्याकडे काही ना काहीतरी एक गोष्ट असायला पाहिजे ना की जी समान असेल. काही ना काहीतरी गोष्टी अशा असतीलच ना की ज्या सगळेजण काहीतरी बरोबर करायला लागले, एक गोष्ट म्हणून ते बरोबर आहेत. कारण की डेटा येतोय की 95% ट्रेडर लॉस मध्ये बाहेर पडतायत आणि फक्त 5% ट्रेडर जे की हाताच्या बोटावरती मोजण्यासारखे आहेत, जे पॉझिटिव्ह मध्ये बाहेर पडतायत. मग याच्यामध्ये काही ना काहीतरी साधर्म्य असायलाच पाहिजे ना. बघा, आपलं लहानपणापासून प्रोग्रामिंगच असं बनलेलं असतं. याला कोणीही अपवाद नाहीये किंवा कोणीही चुकीचं नाहीये. लहानपणापासून आपलं प्रोग्रामिंग काय झालेलं आहे? आपल्याला एवढंच शिकवलं गेलेलं आहे की एक 100 रुपयांची गोष्ट विकत घ्या आणि ती 150 रुपयांना विका, तुम्हाला 50 रुपयांचं प्रॉफिट होईल. पण सगळ्याच ठिकाणी हेच लागू होत नाही आणि ट्रेडिंग मध्ये तर अजिबातच नाही. ट्रेडिंग हा रिस्क रिवॉर्डचा गेम आहे. तुम्हाला काही ना काहीतरी द्यावं लागेल तरच काही ना काहीतरी कमवायची संधी मिळते. मग आपल्याला हे शिकवलं गेलं नाही कधीच की तुम्ही एखाद्या वेळी ती गोष्ट 100ला विकत घेतली असेल आणि मार्केटचा सिनारिओ चांगला नसेल तर ती 90 रुपयाला विका. परत एखाद्या वेळी 100 रुपयाला घ्या आणि ती 160 रुपयाला विका. या दोन्ही केसमध्ये सुद्धा तुम्हाला 50 रुपये प्रॉफिटच होते. बघा, ट्रेडिंग मी दरवेळी सांगत असतो की मासेमारी करण्यासारखं आहे. तुम्हाला गळाला काही ना काहीतरी लावून टाकावं लागतं, मगच एखादा चांगला मासा तुमच्या गळाला बसतो ना. असं तर अजिबातच नाही की मोकळा गळ टाकला आणि त्याच्यामध्ये मासा मिळाला. तर ट्रेडिंग मध्ये सुद्धा तुम्हाला रिस्क वरती काही अमाऊंट घ्यावी लागते आणि ती अमाऊंट मग तुम्हाला प्रॉफिट मिळवून देण्यासाठी मदत करत असते. नवीन नवीन प्रत्येक ट्रेडर काय करतायत की प्रॉफिट झाला 2,000चा, 5,000चा, तर तो लगेच स्क्रीनशॉट ठेवले जातात, स्टेटस ठेवले जातात, सगळ्यांना दाखवलं जातं. पण लॉस ज्यावेळी होतो त्यावेळी कोणी काहीच बोलत नाही. माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की तुम्ही लॉस दाखवत फिरा वगैरे वगैरे. पण हा व्यवसाय आहे, याच्यामध्ये या गोष्टी करत बसण्याची काही गरजच नाही. तुम्ही कधी बघितलंय का की तुमच्या गल्लीतला एखादा दुकानदार आहे की त्यानं आज किती प्रॉफिट झाला असं त्यांनी स्टेटसला ठेवले वगैरे? या गोष्टी दाखवण्याच्या किंवा सांगण्याच्या नाही आहेत, या अनुभवण्याच्या आहेत. याला ऍज अ बिझनेस म्हणून जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. बघा, काही झालं, कितीही झालं, तर आपल्याला काही गोष्टी या ठरवाव्या लागतील. आपल्याला सेल्फ अनालिसिस करावं लागेल. कारण की गेल्या 5-10 वर्षात बऱ्याच, कोणाचा अनुभव 1 वर्षाचा असेल, कोणाचा 2 वर्षाचा, कोणाचा 5 वर्षांचा. मी बऱ्याच लोकांच्या सोबत बोलत असतो. 5-5 वर्ष, 10-10 वर्ष मार्केटमध्ये काढलेले आहेत, तरीही अजून धडपड सुरू आहे. म्हणजे काय की आपण कुठेतरी अभ्यास करायला चुकतोय, कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायला चुकतोय. म्हणजे समजा आपण एखादी स्ट्रॅटेजीवरती काम करतोय, आज त्यात प्रॉफिट नाही झाला, एखाद दुसऱ्या वेळी बसवला, आपण लगेच दुसरी स्ट्रॅटेजी, लगेच तिसरी स्ट्रॅटेजी. असं न करता आपल्याला एक सेटअप डेव्हलप करावा लागेल. आपल्याला रिव्हर्स कॅल्क्युलेशन समजून घ्यावं लागेल आणि त्या रिव्हर्स कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने आपल्याला काम करावं लागेल. आता हे रिव्हर्स कॅल्क्युलेशन कसं काम करतं? समजा तुम्हाला ठरवावं लागेल की मला किती ROI म्हणजे काय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, आपण किती इन्व्हेस्टमेंट करतोय त्याच्यावरती किती रिटर्न्स आपल्याला कमवायचे आहेत, हे एकदा आपल्याला गोल ठरवावं लागेल. एंड गोलच सगळीकडे काम करतात. जोपर्यंत तुमचे गोल्स डिफाईन नसणार ना तोपर्यंत ही धडपड कधीच थांबणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर समजा मला मार्केटमधून 10,000 रुपये कमवायचे आहेत, समजा मी 5 ते 10% जर जनरेट करत असेल तर मला 1,00,000 रुपये अकाउंटला ठेवून काम करावं लागेल. जर मी 5% अकाउंट वरून जनरेट करत असेल तर कुठेतरी मला
2 लाख रुपये अकाउंटवरती ठेवून काम करावं लागेल. आणि एकदा का तुमच्या माहिती करता सांगतो, हे 5%, 10%, 15% ह्या सुद्धा खूप मोठ्या गोष्टी आहे. बँकेत जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त आपल्याला 8% वर्षाचे मिळतात. म्युच्युअल फंड मधून 15 ते 20% मिळू शकतात. आणि स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही लॉंग लास्टिंग जर थांबलात तर 20, 25, 30% आसपासचे फक्त रिटर्न येत असतात. मग इंट्राडे मध्ये ही जबरदस्ती का? मग या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला ठरवावं लागेल. एखादा बिझनेस तुम्ही कोणताही घ्या. जर एखादा तुम्ही बिझनेस घेतला, तुम्ही तुमचा कोणी मित्र असेल तर विचारा की जेवढी काही इन्व्हेस्टमेंट झालेली असते त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळालेला नफा हा किती टक्के असतो. फार फार तर तुम्हाला रेशो कळेल 2 ते 3% अप्रॉक्सिमेट येतो. म्हणजे महिन्याला एखादा व्यावसायिक हा 2 ते 3% खूप झाली मिळवतो. रिलायन्सची ही तीच कंडिशन आहे. 13, 14, 15% आरओआय त्यांचा वर्षाकाठीचा असतो. ती खूप जास्त मिळवत नाही. फक्त काय आहे, अमाऊंट मोठी असल्यामुळे त्यांची रिटर्न्स पण खूप चांगले दिसतात. आणि आपला गोल पण तिकडेच जाणार असला पाहिजे. फक्त एकच काम करा. सगळे ट्रेडर कुठे फसायला लागलेत असा माझा अंदाज आहे की अमाऊंट आणताना छोटी आणली जाते. मग मी खूप मोठी अमाऊंट आणा असं म्हणतोय का? अजिबात नाही आहे. अमाऊंट ही छोटी किंवा मोठी ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. अगदी 5,000 रुपये कोणासाठी खूप मोठे असू शकतात, तर 5,000 रुपये कोणासाठी एका दिवसाचा इन्कम ठरू शकतो. मला एवढंच म्हणायचं आहे की जोपर्यंत आपण मार्केटमध्ये रिअलिस्टिक अप्रोच ठेवत नाही, आपल्या 5,000ला 10,000ला आपण 1,00,000 10,00,000 रुपये कन्सिडर करत नाही आणि त्या पद्धतीने काम करत नाही, तोपर्यंत या गोष्टी सरळ होणार नाहीत. कारण की होतंय काय, 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये अकाउंटवर ठेवले जातात. बऱ्याच वेळा ओव्हर ट्रेडिंग करून उलटे सुलटे ट्रेडिंग करून ते घालवले जातात. एखाद दुसरा दिवस त्रास होतो, पण परत काय वाटतं की 5,000 तर होते, मी कुठून तरी कमवून आणून ते परत सुरू करू शकतो. पण हा व्ह्यू चेंज व्हायला पाहिजे. आपला व्ह्यू असाच असला पाहिजे, मला माहिती पाहिजे की मी दिवसाकाठी किती रिस्क घेऊ शकतो. पण यात ठरवावं लागेल की मी जर अदर इन्कम सोर्सेस मधून दिवसाचे 1,000 रुपये मिळवत असेल तर मी 200, 300, 500 मला किती झेपू शकतात तेवढाच मी दिवसाचा स्टॉप लॉस ठेवायला पाहिजे. आपल्याला 1:2 च्या रिस्क रिवॉर्डसाठी काम करायला पाहिजे. एक स्पेशल सेटअप आपण डिफाईन करायला पाहिजे. सेटअप कोणताही युज करा. 40-50% वरती जर अॅक्युरेसी असेल तर तो सेटअप तुमच्यासाठी पॉझिटिव्ह मध्येच बाहेर पडू शकतो. फक्त तुम्हाला डिसिप्लिन ठेवावं लागेल आणि सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊनच चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट पार करावं लागेल. आपल्याला समजावं लागेल की मी 10,000 रुपयांवरती काम करतोय, तर भलेही 5% असू दे. 5% खूप झाले. जर 5% क्रिएट करण्याची कन्सिस्टन्सी आली ना, तर पुढे जाऊन आपण अमाऊंट वाढवू शकतो. बघा, स्वतःला एक प्रश्न विचारून बघा, हे कोणी जर आता आपल्याला सांगितलं की 2,00,000, 5,00,000 रुपये आहेत, हे घेण्याने ट्रेड करा, आपण करू शकतो का? नाही, असं बऱ्याच जणांचं उत्तर येतं. कारण की आपल्याकडे कॉन्फिडन्स नाहीये किंवा आपल्याला ते कॅपिटल मॅनेज करण्याचा अजून तेवढा एक्सपिरियन्स नाही. हा एक्सपिरियन्स त्याच वेळी येणार. हा एखाद्या व्यक्तीकडे 10,00,000 रुपये अचानक कॅपिटल आलं म्हणजे तो प्रॉफिटेबल होतोय अशातली अजिबात गोष्ट नाहीये. आपल्याला 10,000 रुपयांचं कॅपिटल मॅनेज करायला शिकलं पाहिजे. आपल्याला ते 10,000 रुपये 10,00,000प्रमाणे समजता आले पाहिजे आणि त्याच्यानुसार ते सांभाळता आले पाहिजे. जर 2 ते 3 महिने आपण 10,000 वरती व्यवस्थित काम करू शकलो, भलेही 100 रुपये पण ग्रीन मध्ये बाहेर पडू शकलो, तर आपला कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यानंतर आपण त्याच ठिकाणी 50,000 रुपये ठेवून काम करू शकतो. 50,000 रुपयांचं वेगळं मॅनेजमेंट केलं जाईल. 50,000 रुपयांवरती व्यवस्थित ट्रेडिंग केलं जाईल. 1-2 महिने त्यातून जर एक्सपिरियन्स चांगला आला तर त्याच ठिकाणी आपण 1,00,000-2,00,000 रुपये ठेवू शकतो. त्याच ठिकाणी पुढे जाऊन 5,00,000, 10,00,000 रुपये सुद्धा आपण ठेवू शकतो. पण त्याच्यासाठी डिसिप्लिन येणं गरजेचं आहे आणि ते त्याच वेळी येईल ज्यावेळी आपण गोल सेट करू. डिसिप्लिन करतो म्हणून किंवा आणतो म्हणून येणार नाही. तुम्हाला कळायला पाहिजे की मला पुढे जाऊन मोठ्या कॅपिटलवरती जर काम करायचं आहे. कारण की आपल्याला जर समजा 50,000 रुपये मिळवायचे असतील तर 5,00,000वरती 10% मिळवावे लागतात. 1,00,000वरती 50% मिळवावं लागतात. पण जर हेच आपल्याकडे कॅपिटल 50,00,000चं असेल तर तिथं 1%ची गोष्ट आहे. मी 50,00,000च्या 10,00,000च्या वगैरे गोष्टी नाही करत आहे. सर्वसामान्य लोक सगळेजण सुरुवात छोट्यातूनच करतात. पण तुमचा एक्सपिरियन्स ज्यावेळी वाढत जाईल, 2-5 वर्षानंतर स्वतःला ट्रेडर म्हणून जर बघायचं असेल तर या लेवलला आपल्याला स्केल अप करण्यासाठी आपल्याला डिसिप्लिन मध्ये राहावंच लागेल. आपल्याला सेटअप वरती काम करावं लागेल. रोज उठून स्ट्रॅटेजी चेंज करून यातून गोष्टींमधून मार्ग निघणार नाही. रिव्हर्स कॅल्क्युलेशन शिकावं लागेल आणि मॅनेजमेंट कुठल्याही परिस्थितीत शिकावं लागेल. या गोष्टी केल्या तरच कुठेतरी गोष्टी पॉझिटिव्ह मध्ये बाहेर पडायला सुरू होतील आणि हळूहळू आपण त्या स्केल अप करू शकतो. त्यामुळे आपलं कॅपिटल, आपली रिस्क, आपला रिस्क टू रिवॉर्ड, त्याच्यानंतर स्टॉप लॉस, आपल्याला किती अपेक्षित रिटर्न्स आहेत, तो आपला गोल, आणि मग त्याच्यानुसार मी कोणत्या स्ट्रॅटेजीवरती काम करणार, या सगळ्या गोष्टीला स्ट्रॅटेजी म्हटलं जातं. फक्त इंडिकेटरने सांगितलं बाय म्हणून बाय, सांगितलं सेल म्हणून सेल, अशी स्ट्रॅटेजी नसते. आपल्याला ओव्हरऑल अशी स्ट्रॅटेजी बिल्ड करावीच लागेल, तरच आपण एक सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतो. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.